ॲक्शन प्रणयची आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं नक्कीच ज्या वेळेला आपण प्रणयला पाहतो तेव्हा पहिल्या षटकामध्ये डेफिनेटली 1 ते 2 विकेट मिळत असतो. चांगला शॉर्ट तरीकेने आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहे. एकच जाऊ या बॉलवरती मिळेल. 2 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 1. पुण्यात सर्वांचं स्वागत आहे. मजा येईल या मॅचमध्ये, कारण एका बाजूला ऋतवी 11 झुंजार पालघरचा संघ आहे. त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये पाटीलचा जो ब्रदरचा संघ आहे नगावेचा, त्याने देखील खूप चांगला खेळ केलाय. त्यामुळे ही मॅच अगदी अटीतटीची मॅच होईल, यात काही शंका नाही आहेत. प्रणय पाटील पुण्यात तयार. पटका छान पद्धतीने खेळला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दुसऱ्या अटेम्प्टला झेल घेतलाय. 30 सेकंडच्या आतमध्ये एक सुंदर झेल मात्र कॅरी करताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक होते महेश घरत. वॉट अ कॅच घेत असताना फलंदाज बाद. मॅन फ्रॉम चाफेवाडीचा असलेला हा खेळाडू महेश घरत, त्याने मात्र टिपलेला सुंदर झेल अगदी पाहू शकता तुम्ही. 30 सेकंडच्या आतमध्ये होते. सुरुवातीला चेंडू हातामधून उडाला, जम घेतलीत, त्याच्यानंतर पुन्हा एकदा बॉलला मात्र कॅरी केलं आणि हार्दिक या स्पर्धेतील एक सर्वोत्तम झेल मात्र महेश घरत याने मात्र टिपत असताना पण त्यांना पाहिलंय. फिल्डिंगचा दर्जा मात्र आपला दाखवलाय. आणि एक अजून गोष्ट आवर्जून चिडावीशी वाटते, कारण महेश यांचा जर विचार केला तर ते 40+ आहेत, परंतु त्यांची जी बॉडी लँग्वेज कोणीच अंदाज लावू शकत नाही, कारण ते 40+ आहेत. कारण त्यांची जी फिटनेस आहे आणि त्यांचा जो स्टँडर्ड तो आपण यादीच्या सामन्यामध्ये देखील पाहिला होता. आणि या मॅचमध्ये देखील फिल्डिंगमध्ये जे एफर्ट्स त्यांनी घेतले होते जबरदस्त. नवीन फलंदाज साहिल, मॅन फ्रॉम तिगरे टीममधून खेळत असताना साहिलच्या नावावरती देखील अनेक सारी अर्धशतक आहेत. आज देखील या मैदानावरती त्याला लढायचं. आज तिगरे गावाचा वाघ दहाडणं या मैदानावरती खूप गरजेचं आहे. नवीन फलंदाज मिस्टर साहिल मैदानामध्ये दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला प्रणय, यादी देखील आपण उल्लेख केला होता. प्रणय पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आहे आणि विकेट नाही येणं हे कधीच घडू शकत नाही, कारण ज्या वेळेला प्रणय पाटील बॉलिंग ट्रॅकवरती येतो तेव्हा विकेट येत असतात. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. जसं 4 संघांना आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहतात, उद्याही 4 संघ खेळणार आहेत. कोणाचं कॉम्बिनेशन जुळणार, कारण बहुतांश काय झालं, आजूबाजूच्या गावातील खेळाडू आहेत, त्यांना तुम्हाला टीम मध्ये घेत असताना कॉम्बिनेशन जुळणं खूप इम्पॉर्टंट आहे, तरच तुमच्या संघाची बांधणी खूप चांगली होईल. फटका पुढे खेळण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी फिल्डिंग केलं, धावचीची संधी निर्माण झाली, परंतु एक सिंगल आहेत, ती सिंगल मात्र वेगाने कंप्लीट होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती एका धावेने जाऊन पोहोचते ती मात्र 3च्या घरामध्ये. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपलाय. अटीतटीची मॅच आपण हार्दिक का म्हणतोय, कारण दोन्ही संघानं पहिला सामना मात्र विजय संपादन केलाय आणि हा मॅच जिंकून त्या टॉप लिस्टला जाण्याचा प्रयत्न होणार आहे तो मात्र एका टीमचा. हो नक्कीच. आणि या आधीचा उल्लेख तुम्ही केला कॉम्बिनेशन, कारण ते कॉम्बिनेशन जुळणं खूप गरजेचं आहे. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. स्वप्नीलच्या बॅटमधून चांगला चौकार या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. आणि पहिल्या मॅचमध्ये ऋतवी 11 झुंजार पालघर टीमच्या माध्यमातून ती गोष्ट न घडताना आपण पाहिली, कारण ते कॉम्बिनेशन बसलं नव्हतं. दुसऱ्या बाजूला पाटील ब्रदर्स टीमचा जर विचार केला तर याच विभागामधून म्हणजे विटी लाईनमधून मोस्ट जे प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळतात, त्यामध्ये अक्षय पाटील असतील, चिराग आपण पाहतोय, महेश आपण पाहतोय, त्याचबरोबर प्रणयला आपण पाहतोय आणि निरंजन, हे जे खेळाडू आहेत ते एकाच टीममधून बिलॉंग करतात, त्यामुळे ते कॉम्बिनेशन त्या टीममध्ये बसलं. चांगला बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता. वेग चांगला होता या बॉलवरती. एक धाव मिळेल या बॉलवरती. Y+1 म्हणजे एकूण 2 मिळतील या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. 9 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या जातात. मागील 5 बॉलमध्ये कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी दाखवला. आधी पारतला आपण पाहिलं, आज पारत प्रॉप शॉट ठरला या मॅचमध्ये. 2 गोष्टीचा उल्लेख आहे. एक तर 50 धावा या मैदानावरती सेफ नाही, 54 धावा देखील सेफ नाही आहेत. आता दोन्ही संघ विचार करणार, बाबा दोन्ही संघानं पाठलाग केलाय, एकानं 50चा केला, दुसऱ्यानं 54 धाव्याचा पाठलाग केलाय. त्यामुळे या मॅच मध्ये तुम्ही किती रन बनवणार, 60च्या प्लस जाणार, 70च्या प्लस जाणार की 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न होणार, याच्यावरती चर्चा होणार आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती संपलाय. ऋतवी 11 झुंजार पालघरचा संघ धावफलकावरती धावा आहेत तर 9 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पाटील ब्रदर्स नगावे या संघाच्या अगेन आपण पाहतायत ह्या धावसंख्या सध्याच्या घडीला. आणि हार्दिक ही चर्चा आपण का करतोय, कारण बहुतांश मॅचची चर्चा होत आहेत, आपल्या आयोजकांची चर्चा होत आहेत. इतकं मोठं पाऊल उचलणं आणि त्यातल्या त्यात आपल्या आगरी समाजातील खेळाडूंना या मैदानावरती घेऊन येणं साधं सोपं काम नाही आहे. ही प्रचंड मेहनत आहे. नुसतं स्पर्धा दिसताना आपल्याला साधं सोपं वाटतंय, पण त्याच्या पाठीमागे असणारं प्रचंड मेहनत, परिश्रम ज्या आमच्या आयोजकाने घेतलेत ना, त्या आयोजकांचं देखील मनापासून आपण आभार व्यक्त करूयात. आणि गोलंदाजी मार्कवरती सचिन पाटील या पालघर
आगरी समाज प्रीमियर लीग कमिटीचे आपण पाहिलं तर अध्यक्ष म्हणून देखील आपण ज्या व्यक्तिमत्वाला पाहिलं ते सचिन पाटील सध्या मैदानावरती आले आहेत आणि मागच्या मॅचचा परफॉर्मन्स पाहता 2 विकेट या खेळाडूने मिळवले होते. 12 बॉलमध्ये फक्त 10 रन मागच्या मॅचमध्ये दिले होते आणि तो विश्वास मात्र कॅप्टननं पुन्हा एकदा दाखवलाय तो गोलंदाज सचिन पाटील यांच्यावरती. आणि एक्सपिरियन्स भरपूर आहे आणि एकाकी झुंज देण्याचा जो एक्सपिरियन्स आपल्याला पाहायला मिळतोय सचिन यांच्या माध्यमातून. स्वतः अध्यक्ष आहेत खऱ्या अर्थानं आगरी प्रीमियर लीगचे आणि एक प्रामाणिक उद्योजक देखील. पहिलाच बॉल इथे क्रॉस बॅटचा वापर, बॉल चाललाय संकेतच्या दिशेने, तिथे कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियन कॉपीबुक स्टाईलमध्ये संकेतने त्या स्किल्स वापरल्या होत्या. अवघड होतं थोडंसं कारण रनिंग कॅच होता आणि रनवेमध्ये तो कंट्रोल असणं गरजेचं होतं. कॅच ड्रॉप झाला, तदनंतर जीवनदान या ठिकाणी स्वप्नीलला मिळते. यात एक चौकार स्वप्नीलच्या माध्यमातून आपण पाहिलंय. धावसंख्या फलकावरती 11. नेल्सन आकडा सध्या स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 11 धावा स्कोरकार्डवरती लागल्यात. 1 विकेट गमावलाय. 1.1 षटकाचा खेळ मैदानामध्ये संपलाय. आता या ओव्हरमधील दुसरा बॉल पुन्हा एकदा सोडून दिलाय. पंच नितेश कदम सर आमच्या दिशेने वळतात, दर्शवतात व्हाईट बॉल. एकतर तुमच्या समोर कुठला खेळाडू आहेत ह्या गोष्टी तुम्ही माइंडमध्ये ठेवण्यात आल्यात की बाबा मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केल्यात, हा विचार तुमच्या मनामध्ये जर तुम्ही सातत्याने ठेवला तर तुम्ही धावा बनवू शकणार नाहीत. मैदानावरती तुम्ही विचार केला की हा खेळाडू माझ्या समोर आहेत, मी गोलंदाजी करू शकणार नाहीत, तर तुम्ही मैदानावरती चांगली गोलंदाजी करू शकणार नाहीत. तुम्हाला मैदानावरती काय करायचं ह्या गोष्टी विचार विनिमय करायचे आहेत आणि त्या गोष्टी मैदानाच्या मध्ये करत असताना सचिन पाटील यांची पुन्हा एकदा लेन मागच्या मॅच मध्ये याच लेनवरती या खेळाडूनं अक्षरशः खेळाडूंना बीट केलं होतं आणि पुन्हा एकदा त्या लेंथ मध्ये पाहायला मिळत आहेत. 1.2 ओव्हर्स 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती 12. पाटील ब्रदर्स टीमचा जर खऱ्या अर्थानं उल्लेख केला तर त्यांची मजबूत स्ट्रेंथ म्हणजे त्यांचा बॉलिंग अटॅक. टॉस खूप त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट होता कारण टॉस जिंकून फिल्डिंग घेणं हे कॉम्बिनेशन होतं त्यांचं आणि खऱ्या अर्थानं तो निर्णय यशस्वी करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला उडवण्याचा प्रयत्न होता. मिथुन पाटील प्रयत्न करतायत, त्यांच्या प्रयत्नांना अपयश आणि बॉल सरळ निघून गेल्या सीमारेषा पलीकडे. चौकार 4. चांगला फटका होता. पहिलं इनफिल्डला फक्त क्लिअर करायचं होतं, इनफिल्डच्या डोक्यावरून खेळायचं होता आणि मिड ऑफच्या डोक्यावरून खेळत असताना लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल निघून गेलाय. क्षेत्ररक्षक होता कव्हरला, तो डीप कव्हरमधून जोपर्यंत धावत होता त्यापासून दूर होता हा बॉल आणि सरळ तो मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. या 4 धावेनं धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचतात त्या 16 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्यामुळे आता प्लॅनिंग सुरू झालंय. 6 षटकांची मॅचेस सुरू आहेत, 6 षटकांची मॅच खेळण्याची संधीही मिळत आहेत. हवेमध्ये खेळलाय बॉल, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येतोय, पुन्हा एकदा झेलची संधी. त्या ठिकाणी आता झेल सुटलाय. आधी कठीण झेल होता, तो कठीण झेल टिपला होता. आता थोडा साधा सोपा झेल होता, तो कॅरी नाही करू शकले आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 18 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रत्येक कॅच ही इम्पॉर्टंट असते हार्दिक आणि ती कॅच मात्र तुम्ही मैदानावरती घेणं तितकंच इम्पॉर्टंट असेल. मागच्या ओव्हरमध्ये महेशने जो झेल पकडला होता त्याच्याकडून भरपूर काही शिकण्यासारखं होतं. त्याच्या ज्या स्किल्स बरोबर टायमिंग जम्प आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं चांगला झेल त्यांनी पकडला. आतापर्यंत मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर 4 बॉलचा खेळ झालाय आणि मागील 4 बॉलमध्ये तो पॉझिटिव्ह इंटेंट दिसलाय सचिन पाटील यांचा आणि ज्या लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी केले. 5वा बॉलवरती विकेट. हा फुल टॉस टाकलाय, त्याला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, डिस्टन्स हवा आहे परंतु तिथे देखील चांगले प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले. कॅच कंप्लीट केलाय. अजून एक धक्का गॉन. जसं पाठीमागे आता नुकताच आपण एक कॅच घेताना पाहिलात, फलंदाज त्या ठिकाणी मैदानाच्या बाहेर येत आहेत. नुकताच भारतानं विश्व चषकही जिंकलाय, पण विश्व चषक जिंकण्याच्या पाठीमागे काही कारणही होती. फिल्डिंगचा दर्जाही होता. भारतीय क्रिकेटचा फिल्डिंगच्या त्या कॅचेसमुळे देखील भारतीय क्रिकेट त्या विश्व चषकाला जिंकू शकलाय. संजू सॅमसनची इनिंग होती. काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये बारकाईने जर तुम्ही लक्ष जर दिलं ना तर छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुम्हाला ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. त्या जर तुम्ही ऑब्झर्व केल्यात तर मैदानाच्या मध्ये बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिकली आपणही सांगू शकतोय आणि त्या आपण पाहूही शकतोय. मैदानावरती धावसंख्या धावफलकावरती आता 18 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 99 बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर जयेश मैदानावरती येत आहेत. हार्दिक 18ला 2 विकेट आहेत. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. असं नाही की धावा नाही झाल्या, धावाही झाल्यात, परंतु 2 विकेट जे गमावलात ना, जो कॉलम आहे ना 18च्या पुढचा 2चा, तोही खूप इम्पॉर्टंट दिसतोय. हो नक्कीच, कारण ज्या पद्धतीनं जे डेडिकेशन राहिले गोलंदाजांचं, पहिल्या षटकामध्ये विकेट आला, दुसऱ्या षटकामध्ये विकेट आला. आता पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे परंतु ऑपोजिशन टीम येथे तो प्रयत्न करू देत नाही आहेत कारण जो सातत्यानं ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आणि जी टाइम लाईन आहे त्या टाइम लाईनमध्ये तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. नवीन फलंदाज जयेश म्हात्रे
मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. आज या मॅचमध्ये जयेश मात्रे काय आहे ते संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील प्रेक्षकांना दाखवून द्यायचं आहे. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी ड्राईव्ह पाहायला मिळाला. ड्रायव्हिंग लेंथवरती हा बॉल ठेवला होता, तिथे सिंगल मिळालं आहे आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. एकंदरीत 19 रन स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. मागच्या मॅचमध्ये आणि या मॅचमध्ये ते बदलाव आणि ते चेंजेस ऋतू इलेव्हन झुंजार पालघर टीमच्या माध्यमातून थोडेसे जाणवलेत. कारण मागच्या सामन्यामध्ये जर आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये रन्स आल्या नव्हत्या आणि तिथे विकेट देखील भरपूर गमावले होते. परंतु या मॅचमध्ये तसं चित्र दिसलेलं नाहीये. दोन गोष्टी आहेत, कारण दोन असे संघ आहेत, एकानं 50 धाब्याचा पाठलाग केला, दुसऱ्यानं 54 धाब्याचा पाठलाग केलाय. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची कशी खेळायची ते दोघांनाही माहित आहेत. झुंजार 11 पालघरच्या संघालाही माहित आहेत, ऋतू इलेव्हनच्या आणि पाटील ब्रदर्स नगाव्याच्याही संघाला माहित आहेत. कारण पाठीमागच्या 2 ओव्हरमध्ये ज्या येणाऱ्या धावा आहेत ना, त्या संघाच्या कुठेतरी प्लस पॉईंट वाढवणार असणार आहेत. आणि त्याचवेळी गोलंदाजी मागवरती पुन्हा प्रणय पाटील यांना घेऊन आल्यात. संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहेत, त्यांना सध्या मैदानावरती आणल्यात. आणि मागील मॅचमध्ये या खेळाडूंना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला. त्यामध्ये त्यानं गोलंदाजी करताना चांगली कामगिरी केली, बॅटिंग करताना त्यांना मैदानावरती अफलातून इनिंग साकारली होती. तो प्रणय पाटील पुन्हा एकदा मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबाबदारी त्याच्यावरती मोठी आहे, परंतु या मैदानावरती जबाबदारीचं भान ठेवून तो कशा प्रकारे खेळ करेल याची देखील चर्चा आहे. आणि हार्दिक जी नेहमी एक चर्चा असते की ज्यावेळी आपण लीगच्या मॅचेस खेळतो ना, लीगच्या मॅचेसमध्ये कधी कोण जिंकेल हे सांगता येत नाही. कधी कधी असं म्हणतात की बाबा हा संघ तितका मजबूत नाही आहे, पण कधी कधी तोच संघ जिंकत असतो. त्यामुळे जिंकण्याच्या पूर्वी कधी ते सेलिब्रेशन देखील करू नये. प्रणय पाटील तयार. पहिला बॉल लोवर फुल टच बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, बॉल डीपला चालला, क्षेत्ररक्षक आला त्या ठिकाणी वेगानं पुढे. एक धाव मात्र कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. जसं गोलंदाजाचा कस लागेल, जसा बॅट्समॅनचा कस लागेल, तसं या मैदानावरती क्षेत्ररक्षकाचाही कस लागणार आहे. जो संघ चांगली फिल्डिंग करेल हार्दिक, तो आजच्या दिवसामध्ये त्या क्वालिफायच्या रेसमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्या फिल्डिंगवरती लक्ष वेधित करावं लागणार आहे. ज्या चुका होत आहेत त्या चुका इथून सुधारवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. प्रणय बॉलिंग ट्रॅकवरती असताना या ओव्हरमधील दुसरा बॉल ओव्हर दी विकेट. इथे फॉलोइंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांकडे अपील तरीकेने झाली होती. पंचांनी दर्शवलं इम्पॅक्ट जो आहे तो थोडासा बाजूला स्टंप पासून तरीकेने पाहायला मिळाला आणि डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. आणि धनंजय पाटील सर जर आपण उल्लेख केला तर जो पाटील ब्रदर्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय, अनेक सारी चर्चा होत होते. थोडंसं वीक पॉईंट जो त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यावरती चर्चा होत होते, परंतु तो संघ आज प्रत्येकाला नडत असताना दिसलाय. त्याच गोष्टी आहेत, समोरच्याला ज्या गोष्टी नडतायत त्या तुम्हाला करून दाखवायच्या असतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिला तर फटका खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलाय, फिल्डिंग केलं, तिथून मात्र आता हातातून बॉल निसटलाय. या चुकी एक एक चुकी खूप निर्णायक ठरतील, कारण एकाचं दुसऱ्या धाब्यामध्ये रूपांतर. क्रिकेटमध्ये फक्त मोमेंटम नावाचा एक शब्द आहे. मोमेंटम नावाचा शब्द जर बदलला ना तर क्रिकेटमध्ये भल्या भल्यांची वाट लागते. तसा हा शब्द आहे. मोमेंटम एकदा की शिफ्ट झाला ना की क्रिकेटमध्ये अर्धिक काही पण होऊ शकतं. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे गेल्यात, जाऊन पोहोचते ती 22च्या घरामध्ये. मोमेंटमचा उल्लेख तुम्ही केला आणि तो रिदम खऱ्या अर्थानं पहिल्या बॉलपासून कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाटील ब्रदर्स टीमच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळाला आहे. आणि ऋतू इलेव्हन झुंजार पालघर टीमचा जर आपण विचार केला तर या मॅचमध्ये त्यांचा वीक पॉईंट चांगल्या पद्धतीनं जाणला आहे. स्लोअर वनचा आविष्कार त्या ठिकाणी करण्यात आला होता. डीपमध्ये फिल्डर आहे संकेतला आपण पाहतोय. एकदा मिळेल या बॉलवरती सिंगलने धावसंख्या फलकावरती 23-23. आतापर्यंत मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आहे आणि मागील 4 बॉलमध्ये एक वेगळं नाविन्य, म्हणजे प्रत्येक बॉलमध्ये एक वेगळी कला त्या ठिकाणी दिसून आलं. आणि जे सीम प्रेझेंटेशन आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज प्रणयचं आणि जी ग्रीप आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये लेग कटर्स असो किंवा ऑफ कटर होतं, यादी स्लोअर वनचा आविष्कार त्याने केला होता. आता 5व्या बॉलवरती काय असेल, 5वा बॉल त्या ठिकाणी क्विकर वन टाकला होता, फास्टर वन त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शॉर्ट मिड विकेटला शतशक पोहोचतायत. नॉन स्ट्रायकिंगवरती थ्रो जर ॲक्युरेट झाला असता तर काही क्षणांसाठी धोक्याची घंटा वाजली असती, तो तिथे सुखरूपरित्या पोहोचलात. धावसंख्या फलकावरती 25. आता सध्या तरी सिंगल डबल खूप महत्त्वाचे असतील धनंजय सर. 25 धावा धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.5 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. प्रणय पाटीलनं 1.5 चेंडूचा आतापर्यंत स्पेल हाताळलाय. 15 धावा त्यानं खर्च केल्यात. 1 विकेट त्यांना मात्र मैदानावरती मिळवून दिलाय. शेवटचा बॉल देखील आपण पाहिला तर खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र निघून येतो ऑन साइडला. फिल्डर त्याकडे पोहोचलाय. एक सिंगल वरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. पहिला 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त झालाय. धावफलकावरती धावा त्या 26 धावा बॅटिंग करत असताना पृथ्वी इलेव्हन झुंजार पालघर या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित 3 ओव्हरचा खेळ बाकी काय वाटतं हार्दिक, इथून 3 ओव्हरमध्ये किती रन अजून यायला हव्यात, किती रन अजून बनवायला हव्यात, या गोष्टीची चर्चा होत आहेत.
येणाऱ्या 18 बॉलमध्ये अर्थातच येणाऱ्या 3 षटकांमध्ये 30+ करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. मागच्या 3 ओव्हरमध्ये जे 26 झाल्या त्या विसरावं लागणार आहेत. मागच्या 3 ओव्हरमध्ये जे काही घडले ती विसरावं लागणार आहे आणि शेवटचे जे 2 डेथ ओव्हर्स असतील म्हणजे 5वं आणि 6वं षटक त्यामध्ये फोकस करावा लागणार आहे. तिथे कशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन करावं, कोणत्या गोलंदाजाला येणाऱ्या 3 षटकांमध्ये टार्गेट करावं, कारण प्रणयची जी 2 षटकं होती ती आता समाप्त झाल्यात. म्हणजे येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये गोलंदाजांचा जर आपण विचार केला तर चिरागचा त्यामध्ये वापर केला जाईल. सचिन पाटीलांचं 1 षटक बाकी आहे. मिथुनचा वापर केला जाईल. मागच्या मॅचमध्ये मिथुन थोडेसे वीक होते, कदाचित त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल किंवा गेम प्लॅन बी देखील असू शकतो की चिरागला टार्गेट करावं, कारण मागच्या मॅचमध्ये चिराग देखील यशस्वी ठरला होता. त्याचा वेग देखील भरपूर होता आणि वेगीवरती स्वार होऊ दिलं नव्हतं फलंदाजाला. आता येणारी 3 षटकं काय घडेल याकडे लक्ष वेधित असणार आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात डीजे कॅन्डीच्या दिशेने. फलकावरती धावा 26-20 गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पहिल्यांदा दाखल होत असताना पाहायला मिळतात. चिराग जबाबदारी या खेळाडूवरती मात्र देण्यात आल्यात. 4थ्या षटकाची कशा पद्धतीने तो मैदानावरती हाताळतो तेही पाहण्यासारखं असेल. पंच नितेश कदम सर, किशोर पाटील सर सध्या अंपायरच्या भूमिकेमध्ये, तिसरे पंच महेंद्र भोईर सर आपल्याला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल लोवर फुलटच बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र चाल ऑफ साईडला, क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आला, फिल्डिंग केलेत. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. मैदानावरती 2 धावा त्या ठिकाणी मात्र सहजरित्या कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत त्या 28-28 धावा. जसं हार्दिकचा आपण उल्लेख केला की 50च्या प्लस जायला हव्यात. मी म्हणेन 50च्या प्लस तुम्हाला किमान 60च्या पुढे जायचं आहे तर एक सेफली धावसंख्या मैदानावरती होऊ शकते. पण नक्कीच तो प्रयत्न करावा लागणार आहे. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर फर्स्ट इनिंगमध्ये त्या रन्स होत नाही आहेत, कारण या मैदानाचा इतिहास जर आपण पाहिला तर 60% बॅटर्ससाठी आणि 40% बॉलर्ससाठी हे पर्सेंटेज आहेत. परंतु आज खऱ्या अर्थानं पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाज वर्चस्व दाखवत आहेत आणि सेकंड इनिंगमध्ये त्या रन्स इझिली चेज होत आहेत. पुढचा बॉल ऑन दी अप, हा स्ट्रोक त्या ठिकाणी थ्रू दी कव्हर चांगल्या पद्धतीनं गॅपमध्ये पाठवला आणि भरपूर वेळेनंतर हा चौकार येताना पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 32 फलकावरती लागल्या गेल्यात. या मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे आणि आता ड्रायव्हिंग सीटवरती बसावं लागणार आहे धनंजय सर. ड्रायव्हिंग सीटवर बसायचं साहिलला मैदानाच्या मध्ये. तो आता अफलातून बॅटिंग जयेश सध्या सुरू करतोय. जयेशच्या बॅटमधून चौकार आल्यात. धावफलकावरती धावा झाल्या त्या 32-32ला 2 विकेट, 3.3 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा चिराग तयार. या षटकातील पुढचा बॉल हाताळण्यासाठी तो तयार झालाय. पुन्हा वेगवान स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू ऑन साईडला चालला. मिड विकेटमध्ये प्रोटेक्शन आहेत. वेगानं क्षेत्ररक्षकाला फेकी त्यानं केल्यात. विकेट किपरच्या दिशेनं तिथे एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती ऋत्वी 11 झुंजार पालघर या संघाची धावसंख्या आहे 33. 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. साहिलला इथून जबाबदारी घ्यावी लागणार आहे. टेक्निक चांगली आहे साहिलकडे, कारण डेथ ओव्हर्समध्ये चांगली बॅटिंग तो करू शकतो, परंतु आज ते कच्चीकरण होताना पाहायला मिळालं. चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पंच केलं होतं या बॉलला. डीपमध्ये फिल्डर आहेत. नो बॉलचा कॉल त्या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतोय. म्हणजे टोटली या बॉलवरती 3 धावा असतील. आय थिंक बरोबर खेळपट्टीच्या समोर त्या ठिकाणी फर्स्ट स्लीपमध्ये फिल्डर होते आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी नो बॉल की खेळपट्टीच्या बाहेर बॉल पिच झालाय. यस, खेळपट्टीच्या बाहेर बॉल पिच झाला होता, त्या कारणास्तव या ठिकाणी पंचांनी नो घोषित केले. टोटली 3 धावा या बॉलवरती मिळतील. एक्स्ट्रा बॉल देखील आणि येणारा बॉल फ्री हिट आहे. आता या फ्री हिटच्या बॉलवरती एक मोठी संधी फलंदाज साहिलकडे आहे. आता येणाऱ्या या फ्री हिटच्या बॉलवरती जर मोठा फटका आला
तर सूत्र इथे हलवू शकतो साहिल, यात काही शंका नाहीये. प्रयत्न देखील त्याला करायचे आहेत, कारण हा फ्रीडचा बॉल असेल. प्रयत्न मोठा फटक्याचा करायचा होता, परंतु बॅटाने बॉलचा संपर्क होत नाही. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय, अतिरिक्त धाबा आता मिळण्याचे चान्सेस आहेत. एकला डबलमध्ये लगेच कन्वर्ट केलं, 2 धाब्यासाठी मात्र लगेच बॅटर वळाल्यात आणि 2 धाबा येत असताना मात्र तिथे मैदानाच्या आतमध्ये नक्की आता सुरू तरी काय आहे. 2 आल्यात, तिसऱ्याचा प्रयत्न, तिसरी धाव येत असताना पाहायला मिळतं. जिथे 1 होती तिथे 2, जिथे 2 होतं तिथे 3. ह्या 3 धाबा मात्र अतिरिक्त स्वरूपाच्या या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि या 3 धाब्यानं संघाचे धावसंख्या धावफलकावरती पुढे गेल्यात, जाऊन पोहोचतात 39 धाबा. पंच 22 की विथ द बॅट. यस, विथ द बॅट ह्या रन्स काउंट केल्या जातील. बॅटला स्पर्श झाला होता बॉल आणि त्यानंतर विकेट किपर बीट झाले. नंतर जो ओव्हर थ्रो झाला, पुन्हा एकदा ओव्हर थ्रो झाला आणि रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून चांगल्या रन्स येताना पाहायला मिळाला. 39 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. चौथं षटक सध्या प्रगती पथावरती. चिरागला पण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. या बॉलवरती ऑन दी अप लॉफ्ट लेफ्ट एक्स्ट्रा कव्हरला हा ड्राईव्ह तरीके पाहायला मिळतोय. मिथुनला बीट करून बॉल सरळ निघून जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार, 4 धावा. चार षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 43. पहिल्या षटकामध्ये प्रणय पाटीलच्या ओव्हरमध्ये धावा आल्या तर 9. दुसऱ्या षटकामध्ये सचिन पाटील आले, त्यांच्या षटकामध्ये धावा आल्या 10. त्यानंतर प्रणय पाटील पुन्हा आले, प्रणय पाटीलने धावा खर्च केला 7 आणि आता चिरागच्या षटकामध्ये 17 धावा. हार्दिक, ह्या कुठेतरी धावा ज्या आहेत ना, त्या धावा खूप इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळतात, कारण मागच्या बॉलवरती, मागच्या ओव्हरमध्ये आलेले नो बॉल, त्याच्यामध्ये आलेले काही बाउंड्रीज होते, काही चौकार होते, ते देखील मात्र खूप महत्त्वाचे आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्या मोठ्या फटक्याने एक आत्मविश्वास देखील मिळाला आहे. जयेशच्या बॅटमधून देखील चांगल्या रन्स झाल्या, साहिलच्या बॅटमधून देखील चांगल्या रन्स झाल्या. आता हाच आत्मविश्वास शेवटच्या बॉलपर्यंत टिकून ठेवायचा आणि खेळपट्टीवरती टिकून राहावं लागणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सचिन. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मोठा फटका साहिलच्या बॅटमधून. सरळ बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. हा हिल करणारा षटकार आला, धावफलकावरती धावा झाल्यात 49 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता सुरुवात झाल्यात धावा येण्यासाठी. पुन्हा एकदा आणखीन एक शॉर्ट बॉल होता, त्याच्यावरती मात्र आक्रमण केलंय, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. साहिलच्या बॅटमधून हा लगातारचा दुसरा सिक्सर. 6. कुणाची दिसते साधी भोळी सून माझ्या आईची बनल ज्या पद्धतीने रन्स बनवल्यात, वन्स अगेन या देखील बॉलवरती साहिल नावाचा ट्रेडमार्क डीप मिडविकेटला ठोकलाय षटकार. 6 धावा.
सुरुवात झाल्या मैदानाच्या मध्ये साहिलच्या बॅटमधून लगातारचा तिसरा सिक्सर. 10 बॉल मध्ये 27 धावेची आपण पाहिलं तर इनिंग आतापर्यंत साहिलनं साकारलं. 61ला 2 विकेट. एक एक कॅच क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट असते, एक एक धाव क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट असते असं नेहमी म्हटलं जातं. पुण्याचा गोलंदाजी मागवरती गोलंदाज सचिन पाटील तयार. फुलटॉस बॉलला पुन्हा एकदा बैठक स्ट्रोक. लगातारचा चौथा सिक्सर. वाह, चांगली बॅटिंग साहिलची. मागील 4 बॉलमध्ये काउंटर अटॅक आणि फक्त 6चा पाडा मैदानामध्ये बोलत असताना आणि आजच्या दिवसामधून आणि या स्पर्धेमध्ये आज पहिला दिवस आणि त्या पहिल्या दिवसामधून हायस्ट टोटल सध्या स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळते. पुनश्च एकदा 5वा येईल का? आणि यस, तो 5वा षटकार साहिलच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळतोय. तिगरे गावाचा महायोद्धा आज लढत असताना या मैदानावरती. तिगरेचा ब्रँड आहे सध्या साहिल मैदानावरती. अध्यक्ष गोलंदाजी करतात, उपाध्यक्ष टाळ्यांचा गजर करतायत मंचावरती. याही गोष्टी आहेत. 73 धावा झाल्यात आणि या बॉलवरती जर षटकार आला तर विशालकडून 500 रुपयाचं प्राइज. शेवटच्या बॉलवरती देखील आक्रमक भूमिका दाखवायची होती, परंतु शेवटचा बॉल आलाय डॉट. लगातार 5 सिक्सर जयच्या खास करून साहिलच्या बॅटमधून. तिगरेचा ब्रँड आज मात्र मैदानावरती पुन्हा झळकताना पाहायला मिळाल्यात. 5 ओव्हर नंतर ऋत्वी 11 झुंजार पालघर या संघाची धावसंख्या आहे 73. 73 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपण एक संगीत ऐकूया आणि येऊयात 6व्या षटकासाठी. मागच्या सामन्यामध्ये सेम आपल्याला पाहायला मिळाला. तिथे कमी धावा बनल्या होत्या, परंतु इथे बँक ऑन दी टार्गेट 5व्या षटकामध्ये सचिन यांना केलं आणि तब्बल 5 षटकार साहिलच्या बॅटमधून आले. आणि खऱ्या अर्थानं जी बॅटिंग साहिलने केल्या ऑन साईडला जे 5 षटकार आल्यात, सुंदर प्रदर्शन देखील पाहायला मिळालं. आता स्लॉग ओव्हरला सुरुवात होते. स्लॉग ओव्हरमध्ये देखील स्लॉग हिट्स हव्यात. डगआउटमधून जल्लोष आक्रोश तरीके होत असताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला फील्ड सेटअपचा जर विचार केला तर पिन ड्रॉप सायलेन्स, कारण शांत ठेवण्याचं काम साहिलने केलंय. जे बॅटिंग त्याने मैदानामध्ये केलंय इनक्रेडिबल. आता जयेश देखील थांबणार नाहीये, परंतु इथे संकेतला बीट करून बॉल सरळ निघून जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार, 4 धावा. एक मोठी पार्टनरशिप, तब्बल 65 धावा या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आणि एक बिगेस्ट पार्टनरशिप बिल्ड होत असताना पाहायला मिळते. 22 बॉलमध्ये 65 धावा. साहिलच्या बॅटमधून 39, दुसऱ्या बाजूला जयेशच्या बॅटमधून 26 आणि मागच्या 2 बॉलवरती जयेशने देखील काउंटर अटॅक केलाय. आणि जयेशच्या बॅटमधून जे 2 मोठे फटके आलेत मिड विकेटला आणि फाईन लेगला, इथे एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं. तडम्यांमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॅटची कडा घेतली होती. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 84. 84 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या 2 सामन्यांमध्ये
लोवेस्ट टोटल आपण पाहिले होते, परंतु या मॅचमध्ये एक वेगळा रुबाब आणि एक वेगळा अंदाज घेऊन उतरले होते ऋतू 11 झुंजार पालघर या स्पर्धेमध्ये. अर्थातच आगरी प्रीमियर लीगमध्ये आम्हाला देखील आमचा रुतबा आणि आम्हाला देखील आमची सल्तनत निर्माण करायची आहे आणि त्याच प्रयत्नामध्ये जी लढाई लढली गेली आहे मैदानामध्ये जयेश आणि साहिलच्या माध्यमातून, ग्रेट, इनक्रेडिबल. पुन्हा एकदा मोठा फटका आणि इथे देखील मिड विकेटला क्लिअर करत असताना वन बॉल ओव्हर द रोप चौकार. ऋतू 11 झुंजार पालघर संघाची 88 आणि साहिल खेळतो 43 धाव्यांवरती. 14 बॉलमध्ये 43 धाव्यांवरती खेळतोय. 307च्या स्ट्राईक रेटनं त्यानं मैदानावरती 5 षटकार ठोकल्यात आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. मिथून तयार 4 बॉलमध्ये आतापर्यंत 15 रन त्याने खर्च केल्यात. 2 बॉलचा खेळ बाकी. स्ट्राईक इनला साहिल. आणखीन एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला हवेमध्ये. मिथून आलाय, त्यानं टिपलाय झेल आणि साहिलची एक झंझावती खेळी मात्र मैदानाच्या मध्ये संपतायत. तिगरेचा हा खेळाडू मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतोय. विकेट गमावल्यात ती ऋतू 11 झुंजार पालघर संघानं. तिसरी विकेट धावफलकावरती असताना 88. आपण पहिला साहिलच्या बॅटमधून ज्या 43 धावा आल्या अतिशय महत्त्वपूर्ण अविश्वसनीय फलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्याचं जे शॉर्ट सिलेक्शन होतं मोस्टली रन्स त्याच्या बॅटमधून मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला आल्या. परंतु ज्या पद्धतीनं तो स्ट्रोक खेळत होता एक वेगळा अंदाज आणि एक वेगळी आक्रमकता तिथे होती. शेखर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. ऑन द कार्पेट चेंडूला एक्झिक्यूट केले टीपमध्ये. फिल्डर संकेत चेंडूला फील्ड करतोय. शेवटच्या बॉलवरती रन्स हव्यात आणि इथे 2 धावा या बॉलवरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. या दोन्हीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचलाय 90 धावा. 90 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्या. खऱ्या अर्थानं धनंजय सर चर्चा होत होती धावा होत नाहीयेत, धावा होत नाहीयेत, परंतु या मॅचमध्ये ती महारत हासिल केलंय ते म्हणजेच ऋतू 11 झुंजार पालघर टीमने आणि तब्बल 90 धावा फलकावरती लावल्या गेल्यात. 91 धावांचा पाठलाग या ठिकाणी 6 षटकांमध्ये करायचं. मागच्या सामन्यामध्ये देखील धावा चेस झाल्या होत्या पाटील ब्रदर्स टीमच्या माध्यमातून, परंतु तिथे सिच्युएशन्स वेगळ्या होत्या, बॉलिंग अटॅक वेगळा होता. इथे झुंजार पालघर टीमचा जो बॉलिंग अटॅक असेल, पार्थ गावड, शेखरला पण पाहणार आहोत, कुणालला पण पाहणार आहोत, जयेशला पण पाहणार आहोत. आता येणाऱ्या 6 षटकांमध्ये देखील मजा येणार आहे. धनंजय सर ज्या पद्धतीने 91 धावा उभारल्या गेल्यात, आता तुम्हाला काय वाटतं या धावा डिफेंड होतील की चेज होतील? महत्वाचा मॅच आहे कारण दुसऱ्या बाजूनं पाटील ब्रदरकडे ती श्रमता आहेत. 91 धावा चेस करण्याची ती श्रमता आहे. ते कशा पद्धतीनं करतायत तेही खूप पाहण्यासारखं असणार आहेत. चला, 2 टीमचे कॅप्टन जनुमान मायकोप आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर आगम मोटर्स, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे आहेत. आगम मोटर्सचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर जनुमान मायकोपचे कॅप्टन. आपणास विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी लगेचच या ठिकाणी या. त्या ठिकाणी टॉस केला जाईल. आदरणीय शशिकांत म्हात्रे साहेब यांच्याकडून साहिलच्या त्या इनिंगसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. ते 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्यापर्यंत जमा झालं आहे. त्यामुळे ते मॅच संपलं तर साहिलला आपण या ठिकाणी देणार आहोत. तर टॉस त्या ठिकाणी केला जाईल. जनुमान मायकोप आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर अगम मोटर्स या 2 संघादरम्यान होईल पुढील मॅचचं टॉस. जलसार ग्रामपंचायतीचे उपसरपंच आदरणीय विंकोजी म्हात्रे साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. कॅप्टन एका बाजूला प्रवीण,
दुसऱ्या बाजूने जयनुमान मायकोप, निहिल किनी आपल्याला कॅप्टन पाहायला मिळणार आहेत. दोन्ही कर्णधार या ठिकाणी येत आहेत. टेल आणि हेड यापैकी कॉल करायचे. टेल्स म्हटलाय आणि हेड आलाय. टॉस जो आहे तर टॉस या ठिकाणी संपन्न झालाय. अगा मोटर्सनं टॉस जिंकलं. मान्यवरांना विनंती असेल दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि विंकुश म्हात्रे साहेब आपण मंचावरती जाऊन स्थान पण व्हायचं आहे. आमच्या जोडीला चर्चा आपण प्रवीण जी यांच्याशी करूयात. टॉस जिंकलेला 6 षटकांचा मॅच आहेत. काय डिसिजन असणार आहे? शतरक्षण 6 षटकामध्ये समोरचा संघ जयनुमान मायकोपनं मागचा मॅच जिंकलाय. त्यांना किती धावेपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न? थांबवण्याचा प्रयत्न म्हणजे कमीत कमी थांबवण्याचा प्रयत्न करू. मागच्या मॅचमध्ये काही मिस्टेक झाल्यात, गोलंदाजीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. आता ती या मॅचमध्ये पुन्हा चेंजेस होणार आहेत की काही गोष्टी प्लॅनिंगनुसार चालणार? हा त्या प्लॅनिंगनुसार नंतर ग्राउंडवरच करू. कसं वाटतं स्पर्धेचं आयोजन आणि आज आगरी समाजासाठी इतकी महत्त्वाची स्टेज आयोजकांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, तर कशा पद्धतीने तुम्ही या प्रतिक्रिया व्यक्त कराल? आगरी प्रीमियर लीग म्हणजे आम्ही तर खूपच वाट बघत होतो आणि केलंय, त्याच्यामुळे आयोजकांचं खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. हे होते प्रवीण. अगा मोटर्स टॉस जिंकलाय त्यांनी. निहिल आमच्यासोबत जॉईन आहे, जयनुमान मायकोपचे कॅप्टन. टॉस जिंकला असतं डिसिजन काय असतं? आम्ही पण फिल्डिंगच केली असती. आता बॅटिंग करायची. बॅटिंग करताना 6 षटकामध्ये एक सेफ टोटल? नक्की जेवढे रन होतील तेवढे चांगलं आहे आम्हाला. आणि असं काय टोटल बिटं आम्ही अजून ठरवलं नाही, पण जेवढे इकडे ग्राउंड कसं थोडं चांगलं आहे म्हणजे जाता लगेच बॉल, तर जास्त रन करायचा प्रयत्न करू. तू सोडता बाकी असे कुठले खेळाडू आहेत ज्याच्यावरती तुझा आता विश्वास आहे की बाबा हा खेळाडू जर संघामध्ये खेळला तर आपण एका चांगल्या टोटलपर्यंत जाऊ शकतो? नक्कीच पिंकेश दा आहे, राहुल दा आहे, संजय दा आहे, सौरभ आहे, यांच्यावर जास्त लक्ष आहे. किती एन्जॉय करतो ही स्पर्धा? नक्कीच खूप एन्जॉय करते. थँक्यू सो मच. हे होते निहिल केनी, ज्यांना आपण पाहिलं, ज्यांना आपण ऐकलं. एका बाजूला प्रवीणजी यांनाही आपण ऐकलेला. हा टॉसची कहाणी होती. टॉस पार पडलात, त्यामुळे टॉस खूप इम्पॉर्टंट होता. इम्पॉर्टंट टॉस जिंकलायत. तो अगम मोटर्स या संघानं प्रथमतः डिसिजन घेतलं, त्याने आम्ही फिल्डिंग करू, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं मैदानाच्या आतमध्ये ते जय हनुमान मायकोप या संघाला. त्यामुळे दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. आपण पाहत राहा 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्हला या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण. एक छोटासा ब्रेक आहे. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये कसा बदला होईल हार्दिकजी किनी यांच्या जोडीने आपण एक गोड आवाज ऐकूयात अजित सर यांचा कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. तोपर्यंत डीजे कॅन्डीकडे जाऊयात, ऐकूयात संगीत. डीजे धन्यवाद डीजे कॅन्डी. 91चा चेस 6 षटकांमध्ये समोर ठेवलं गेलं आहे. उद्याचं शेड्यूल आपण पाहणार आहोत. आगरी प्रीमियर लीग 2026 डे 2 दिवस दुसरा आपण पाहणार आहोत. पहिला सामना जो असेल बरोबर ॲक्युरेट 9:30 वाजता सुयोग 11 मंगलमूर्ती धनसारा आणि दुसऱ्या बाजूला जस्वी शार्क या दोन टीममध्ये मॅच नंबर 1 पाहणार आहोत. आणि दुसऱ्या बाजूला सेकंड मॅच आपण पाहणार आहोत SV स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट पालघर स्पोर्ट्स क्लब या दोन टीममध्ये मॅच नंबर 2. सामना क्रमांक 3 असेल सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार आणि त्यांच्या अगेन्स्ट SV स्पोर्ट्स. हा तिसरा सामना आपण पाहणार आहोत. चौथा सामना जो असेल पालघर स्पोर्ट्स क्लब आणि जस्वी शार्क या दोन टीममध्ये चौथा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पाचवा सामना सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार आणि त्यांच्या अगेन्स्ट पालघर स्पोर्ट्स क्लब या दोन संघांमध्ये पाचवा सामना आपण पाहणार आहोत. आणि जी लास्ट बॅटल असेल SV स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट जस्वी शार्क या दोन टीममध्ये अजित सर 91चा चेस समोर ठेवला गेला आहे, ते देखील मजबूत बॉलिंग अटॅक समोर. काय वाटतंय या बॅटिंग युनिटला? व्हेरी फर्स्ट बॉल इथून जर चांगला स्टार्ट मिळाला तर मात्र ह्या मॅचला मजा येईल हार्दिक. कारण जर समोरचा संघ 91 धावा पडू शकतो तर आपण का नाही, हा विचार भरपूर महत्त्वाचा. आणि त्या पद्धतीने आपली पावलं अग्रेसर करणं बहुत महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे 36 चेंडू आहेत, तुम्हालाही तुमचा इंटेंट दाखवण्याची संधी आहे, ताकद दाखवण्याची संधी आहे, तो प्रयत्न होणं गरजेचं आहे. बघूया पुढील चेंडू
प्रतिम एनपीच्या वरनं पिच करतायत. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसरा धावेचा प्रयत्न आहे. नॉसाकींकडे प्रणय आलेले आहेत. धावसंख्या 4 वर स्थिरावते. चांगला स्टार्ट आहे. गरज आहे ते 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कशा स्कोर कार्डवरती लागतील आणि त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. शॉर्ट सिलेक्शन भरपूर महत्त्वाचं आहे हार्दिक. ते प्रॉपरली शॉर्ट सिलेक्शन करावं लागणार आहे. मिथुन पाटील चा जो क्लास आहे स्पेशली पॉवर प्लेमध्ये जेव्हा जेव्हा 6 षटकांचे सामने असतात तेव्हा पहिल्या 2 षटकांमध्ये मिथुन पाटील यांचा ॲज अ ओपनर मोठा रोल असतो. आज देखील तीच भूमिका निभावायची आहे. दुसऱ्या बाजूला प्रणय पाटील शांतपणे या ठिकाणी उभे आहेत. येणाऱ्या 6 षटकांची स्ट्रॅटर्जी मनोमनी बनवली जाते. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. चौथा बॉल देखील त्याच टप्प्यावरती ठेवला आहे. पहिल्या सामन्यामध्ये आणि या सामन्यामध्ये शेखर किनीमध्ये भरपूर चेंजेस त्या ठिकाणी आल्यात. मागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर कटरवरती जास्त लक्ष वेधित केलं होतं, परंतु या मॅचमध्ये मिथुनचा चांगला अभ्यास त्याने केला आणि मागच्या 2 बॉलवरती थांबवून ठेवलं अजित सर. सल्लेंतला मेंटेन करतायत आणि ते पहिला विकेट डाऊन. धक्का लागतोय इथे मात्र मिथुन माघारी परतताना वेग आणि टप्प्यावरती नियंत्रण ठेवलं. त्यानंतर बॅकअप द गुडलेन चेंडू आउटसाइड द ऑफ सम पिचिंग बघायला मिळाली. भन्नाट वेग आणि त्याला रीड करू शकलेली नाही आहे आणि मिथुन माघारी परतताना 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावा स्कोर कार्डवरती फक्त 4. तर जी स्टार्ट मिथुननं केली होती परंतु ती स्टॅट तो रिदम ते पुढे घेऊन जाऊ शकलेले नाहीत. 2 चेंडू स्ट्रगल केलं. तिसऱ्या चेंडूवरती मोठा शॉट खेळण्याचा पवित्रा आणि त्यानंतर बाद झालेले आहेत. 5 चेंडू 4 धावा. शेखर यांची जी गोलंदाजी आहे वाखाणण्याजोगी आहे आणि 91 धावा सेव्ह करण्यासाठी जो स्टार्ट तुम्हाला हवा आहे किंवा जे प्रेशर बॅटिंग टीमकडे कन्वर्ट करायचं आहे त्यासाठी एक जबरदस्त गोलंदाजी मला वाटते. हो नक्कीच. खऱ्या अर्थानं मिथुनला क्रीजवरती राहणं ते देखील खूप गरजेचं होतं, कारण 91चा चेज आता नवीन फलंदाज संकेत मैदानामध्ये दाखल झाला आहे. अजून एक सामना आठवतोय 15 बॉल मध्ये खऱ्या अर्थानं संकेतने जी एक इनिंग खेळली होती मथाण्याच्या मैदानावरती याच सीझनमध्ये. टोटली 18 बॉलमध्ये 53 धावा चेस करायच्या होत्या अजित सर आणि त्यामध्ये त्या 15 बॉलमध्ये आलेल्या 45 धावा एकमेव संकेत ज्याने त्या 45 धावा बनवल्या होत्या रनचेसमध्ये. आज देखील तोच पराक्रम संकेतला करायचा आहे. पहिलाच बॉल इथे पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न फटका फसला होता. सेफ झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. वेग प्रचंड होता त्यामुळे ज्या पद्धतीनं बॅट स्विंग झाली थोडेसे लेट झाले होते संकेत आणि ते नक्कीच एकदा मिळताना पाहायला मिळाली संकेतच्या बॅटमधून. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 5 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात आणि जर आपण 91 धावांचा पाठलाग करायचं ठरवलं तर एका एंडनं धावा येणं आणि दुसऱ्या एंडनं धावा येणं दोन्ही एंडनं जर धावा आल्या तर मात्र या धावा अचीव होऊ शकतात. कारण जेव्हा टार्गेट तुमच्याकडे मोठं असतं तेव्हा दोन्ही एंडनं तुम्हाला कसं सहकार्य मिळतं त्याच्यावरती मॅचचं भविष्य अवलंबून असतं. प्रणय पाटीलला जर त्याच्या बॅटमध्ये धावा आणायच्या आहेत परंतु त्यांच्या समवेत आपण बघतायत मिस्टर संकेत आहेत त्यांच्या बॅटमधनं धावा येणं गरजेचं आहे. आणि प्रामुख्याने जर आपण बघितलं आयकॉन खेळाडू आहे प्रणय पाटील परंतु 6ही चेंडूला त्याला फेस करण्याची संधी मिळालेली नाही आहे. तो बॉलिंग इनकडे होता आणि आत्ताही दुसऱ्या षटकाचा पहिल्या चेंडूवरती तो नॉनसाईक इनकडे आहे. तर अशा गोष्टी टाळणं गरजेचं आहे पाटील ब्रदर्ससाठी. महत्त्वाचं म्हणजे दोन्ही फलंदाजांमध्ये ते कॉम्बिनेशन बसलं पाहिजे. एका बाजूला प्रणय पाटील एक अतिशय अनुभवी फलंदाज आहे, दुसऱ्या बाजूला एक यंगस्टर जो येणाऱ्या काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवेल यात काही शंका नाही. अर्थातच संकेतला पण पाहतोय आज देखील आपल्यामध्ये जे टॅलेंट आहे या मैदानावरती पुन्हा एकदा दाखवून द्यावायचं आहे. पहिल्याच बॉलवरती लॉंगॉनला फोर्स केला होता परंतु तिथे क्षेत्ररक्षकाला निवडलाय आणि टिपलाय जाईल. संपलाय संकेतचा खेळ. गॉन. न्यूमॅन सचिन पाटील येत आहेत. 91 धावा म्हटल्यानंतर थोडंसं प्रेशर आहे परंतु तुम्हाला इथून चांगल्या पद्धतीने बॅटिंग करणं गरजेचं आहे. आणि नेहमी म्हटलं जातं संकट किंवा वाईट परिस्थिती हा एक असा तराजू आहे तिथे मात्र तुम्हाला कळतं की आपल्या माणसाचं वजन किती आहे. इथून जर आपल्या फलंदाजाने पाटील ब्रदर्सच्या फलंदाजाने चांगली बॅटिंग केली संकट काळामध्ये टफ फाईट करण्यासाठी त्यांची ऊर्जा या ठिकाणी पूर्णतः पुढे येईल. पुढील चेंडू सचिन यावेळेला शॉर्टम पूल बघायला मिळतोय. मिड विकेटला खेळाडू आहेत आणि मला वाटतं 9व्या चेंडूला फेस करतील प्रणय पाटील.
जिथे 91 धावांचं टार्गेट असताना प्रणय पाटील उशिरानं स्ट्राईकवरती आलाय असं म्हणायला हरकत नाही आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक त्याच्याकडे असेल तर या मॅचमध्ये त्यांचं मोमेंटम, त्याचं रिदम या मॅचमध्ये जान टाकू शकतायत. परंतु हे बघणं गरजेचं आहे की प्रणय पाटील यांचा इंटेंट कसा आहे, त्याचा इम्पॅक्ट कसा आहे आणि त्याचं शॉट सिलेक्शन कसं आहे. पुढील चेंडू आणि आल्या आल्या सांगतायत मोठा शॉट आम्ही खेळणार आहे. परंतु जसं मी मगाशी म्हटलं होतं की दोन्हींना जर धावा आल्या तरी टार्गेट अचीव होऊ शकतं. कहते हैं ना ये पूरी धरा भी साथ दे तो और बात है, तू जरा भी साथ दे तो और बात है. चलने को तो लोग एक पाव से चल लेते हैं लेकिन दूसरा भी अगर साथ दे तो और बात है. तशा दोन्हींना जर धावा आल्या मॅचला मजा येईल. एसटीचे जण करत असताना 2 ओव्हरमध्ये 19 झाल्या होत्या ऋतू 11 झुंजार पालघर टीमच्या. इथून तोच प्रयत्न करावा लागणार आहे कारण स्टेप बाय स्टेप इथे पुढे जावं लागणार आहे. बॅटिंग करत असताना स्लॉकस्टेपचा अंदाज होता फलंदाज प्रणयच्या माध्यमातून, परंतु जो वेग होता त्या वेगेचं या ठिकाणी प्रेडिक्शन करता आलेलं नाहीये, तो अंदाज घेता आला नाही आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना डॉट बॉल येतोय. टेकदाव चेंडूची सांगता मैदानामध्ये झालाय. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. या ओव्हरमधील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती कुणाल, ज्याच्या विरोधामध्ये एक षटकार आलाय. षटकार आल्यानंतर पलटवार मैदानामध्ये तो देखील झालाय. आता या बॉलवरती प्रणय पाटीलचा पुन्हा एकदा ट्रेडमार्क बॅटच्या समोर मैदानाच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. जो बदले वो हम नहीं और हमें बदले इतना जमाने में दम नाही दाखवून देत असताना प्रणय पाटील मैदानामध्ये. आणि हे 2 षटकार या सिच्युएशनला येणं खूप गरजेचे होते अजित सर. सर नक्कीच खूप चांगला स्टार्ट आहे प्रणयकडनं. पुढील चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न आहे. वाईड बॉल एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड वाढणार आहे. आणि नेहमी म्हटलं जातं सक्सेस नेव्हर कम इझी, पेशन्स अँड हार्डवर्क आर द ओनली की अँड नोबडी कॅन सेव्ह यू, गेट अ बी ओ ओन हिरो. स्वतःचा हिरो तुम्हाला इथे स्वतः बनावा लागेल. कठीण काळामध्ये प्रणय पाटील आपलं ट्रेडमार्क झाक्या ट्रेलर याच्यावरती जोर देत या मॅचमध्ये जान फुकण्याची गरज आहे. तो गोलंदाज हवी आहे, चांगली लेंथ इन लाईन. पुढील चेंडू अलॉंग द कार्पेट खेळतायत. चेंडू जातोय लॉंग ऑनला, फील्ड करतील त्यावर सिंगल कंप्लीट झाले आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 22-0. 91चं टार्गेट आहे, 71ची गरज आहे. 9व्या चेंडूवरती प्रणय आले स्ट्राईकला. त्याच्यानंतर स्कोर कार्ड वेगानं पुढे जाते. कदाचित जर 91 धावा लक्ष जर प्रणयने समोर ठेवलं असतं आणि थोडीशी जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेतली असती आणि जर स्टार्ट त्यांनी केली असती ह्या एंडनं, चित्र वेगळं असतं. परंतु जर तर आत्मविश्वास आणि जबाबदारी यांचा समन्वय असणं गरजेचं आहे आणि ते जर इथे बघायला मिळालं पुढे तर मॅच आणखीन चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळेल. आणि आता 3ऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती शेखर किनीला आपण पाहतोय. सफल क्रिकेटच्या इंडस्ट्रीमधील 2 महायुद्धात एकमेकांच्या समोर लढताना दिसतील. एका बाजूला प्रणय पाटील जो एक बेस्ट ऑलराऊंडर आणि दुसऱ्या बाजूला शेखर किनीला आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्टची ही बॅटल आपण पाहणार आहोत. 20 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एका बाजूला डोंगरे गावाचं अस्तित्व तर दुसऱ्या बाजूला विराथन गावाचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल फुलटॉस मिडविकेटला टार्गेट केलाय आणि मिडविकेटला सरळ लॉफ्ट केलाय. 6 धावांकरिता षटकार. आणि इथे नक्कीच हाईट फॅक्टर आहे की नाही त्याची पडताळणी केली जाईल. DRS वापर या ठिकाणी केला जातोय. अंपायर्स कॉल की बॅटिंग टीमने घेतलाय. येस, अंपायर्स कॉल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती षटकार. अजित सर, जो उल्लेख आपण करत होतो बेस्ट वर्सेस बेस्टची बॅटल येणाऱ्या 6 बॉलमध्ये 2 महायुद्ध एकमेकांच्या समोर लढताना दिसतील आणि त्या लढाईमध्ये पहिल्या बॉलवरती किल्ला लढवलाय तो म्हणजेच प्रणयने. षटकार आलाय. सर नक्कीच प्रणय चांगला बॅटिंग करताना आपल्याला बघायला मिळते. मला वाटतं त्यांच्या बॅटमधनं हा तिसरा षटकार आलाय. आपला इंटेंट क्लिअर केलाय, आपली क्षमता दाखवत आहेत आणि जशा धावा आहेत त्या अनुषंगानं बॅटिंग करताना धावांचा पाऊस बघायला मिळतोय त्यांच्या बॅटमधनं. आणखीन एक खेळाचा प्रयत्न, फटका फसला. यस नो टेकन.
प्रणय पाटील इथे मात्र माघारी परतताना आता पूर्णतः प्रेशर पाटील ब्रदर्सकडे आहे, कारण डेंजरस मॅन इन गोल्डन फॉर्म ज्याच्या बॅटमध्ये धावा येत होत्या, षटकारांची आत्तषबाजी होत होती, परंतु ती कन्सिस्टन्सी ठेवता आली नाही आणि मिस टाइम शॉट खेळले गेले. शॉट मिडमध्ये झेल झाला आणि ते फलंदाज माघारी परतताना प्रणय पाटील बाद आउट. बेस्टची लढाई आपण पाहिली, त्यामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आला होता फलंदाज प्रणयच्या बॅटमधून, दुसऱ्या बॉलवरती पलटवार आणि ती रिव्हेंज त्या ठिकाणी दिली शेखरने. त्याने देखील सांगितलं इट्स अ टाइम फॉर रिव्हेंज. आता नवीन फलंदाज चिराग मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. तिसरा बॉल यॉर्कर टाकायचा होता आणि बरोबर लाईन अँड लेंथवरती हा बॉल डिलिव्हर्ड केला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहणार आहोत ज्या पद्धतीनं हा बॉल डिलिव्हर्ड झाला, ऑफस्टॉपच्या बाहेर शफल झाले होते आणि तिन्ही स्टंप बरोबर दिसत होते. स्टंपला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. पुढील चेंडू याही वेळेला मिस टाइम शॉट, कॉडबेंटचा मौका आहे का तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता. बघूया, सिंगल कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न लॉंग स्टॉपमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल आणि धावा आपल्याला बघायला मिळत आहेत, त्या म्हणजे 3. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे जाते, 29 धावा. आणि पाटील ब्रदर्स पहिली मॅच जिंकलेली आहेत. ऋतुवेल लेबन झुंजार पालघर पहिली मॅच कमावली आहे. डू और डाय मॅच त्यांच्यासाठी होती. योग्य वेळी हा संघ 4 झाला. साहिलच्या बॅटमधनं धावा आल्या, जयची चांगली साथ मिळाली आणि तदनंतर ह्या मॅचमध्ये जान फुकताना दोन्ही खेळाडू आणि आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळत आहेत मिस्टर शेखर. बघूया पुढील चेंडू, चांगलं शॉट सिलेक्शन आहे का नाही. मिड ऑफ मध्ये पुनश्च एकदा झेलबाद. सचिन पाटील सुद्धा माघारी परतताना OUT आउट गॉन डिसे. अजित सर, या इनिंगमध्ये एक वेगळा इंटेंट बॉलिंग करणाऱ्या टीमचा आपण पाहिला आहे. त्यांची जी रेस्ट होती मागील सामन्यामध्ये, खऱ्या अर्थानं पाटील ब्रदर्स टीमचा जो खऱ्या अर्थानं खेळ आहे, बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास केला आणि रेस्टमध्ये खऱ्या अर्थानं रेस्ट केल्यानंतर आपल्याला बेस्ट द्यायचं आहे पुढच्या मॅचमध्ये. हा त्यांचा अप्रोच आणि तो दृष्टिकोन पाहायला मिळाला, त्यामध्ये कौतुक करावं लागणार आहे. जयेश, साहिल, शेखरला आपण पाहतोय इथे इनफिल्डवरून क्लिअर करत असताना पॉईंटला हा चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा मिळतील अक्षयला. चौकार. जयेश पाटील सोनार पड्याचा बिंदोड छकडेवाला. जयेश आलेत आणि त्यांनी चौकार मारत आपला इरादा स्पष्ट केलाय. षटक क्रमांक 3 परिपूर्ण होत आहेत आणि धावा स्कोर कार्डवरती आपण बघतोय 33 धावा. 33 धावा झालेले आहेत. इथून जर आपण बघितलं तर टोटल अजूनही 58 धावांची गरज आहे 18 चेंडूमध्ये. एका बाजूने अक्षय आणि दुसऱ्या बाजूने आपण चिराग यांना बघतोय. दोन्ही चापावडी गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. क्षमता आहे तर गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन आणि नवीन गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतील. मिस्टर पार्थ तयार होत आहेत. भरपूर महत्वाचं षटक आहे. लॉंग विथ कार्बेट केलं जाते. चेंडू सरळ जाते तो लॉंग ऑनला. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथून जर 17-56चं इक्वेशन आहे. प्रयत्न करायला हरकत नाही आहे. बघूया, पारच्या अगेन व्हेरी फर्स्ट बॉलला 2 धावा. पुढील चेंडू यावेळेला हॅमर केलाय. आपण बघताय थोडासा फोर्स लावला गेला होता लॉंग ऑन मध्ये. फिल्डिंग चांगली झाली परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि तोही यशस्वी आपल्याला बघायला मिळतोय. शेवटपर्यंत लढायचा आहे, प्रयत्न करायचा आहे.
प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्नरत्न ईश्वराईपेक्षा श्रेष्ठ असतं आणि सातत्याने मैदानाच्या आतमध्ये कार्यरत असणं हे खेळाडूंचं आद्य कर्तव्य आहे. आणि इथे मात्र आपण बघतायत फलंदाज आहेत मिस्टर चिराग, चांगला प्रयत्न करतायत. इथे नक्कीच एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फारसा हा वेगवान बॉल तरीने पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची संगता होत असताना पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलवरती 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर तिसरा बॉल निर्धाव स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण जरूर पाहणार आहोत ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड केला. वेग चांगला होता. ऑफस्टॉनच्या बाहेर शफल झाल्या होत्या आणि तिथून बरोबर फुल लेंथवरती बॉल डिलिव्हर्ड केला होता. हा बॉल फटका फसला डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज कमिटमेंट दाखवलाय आणि ती कमिटमेंट पूर्ण देखील केलंय. कॅच कंप्लीट झाल्यानंतर रॉकीदादा पाटील यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळालं, कारण त्यांच्याच तालमीमध्ये तयार झालेला पार्थ गावड आज संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट त्याने नक्कीच गाजवलं. विकेट जातोय. कमाऊन डीजे लई दम लागतो भावा, दम लागतो आमच्या बादलला हरवाई. श्रीमान महेश येत आहेत. महेश तयार, स्ट्राईकला आहेत. हो, आल्या आल्या हुक केलं चेंडूला आणि इथे मात्र महेश बॅक टू द डग आउट. आणखीन एक धक्का लागतोय. सर्व काही या ठिकाणी ऋत्वी 11 झुंजार पालघरच्या दिशेने होताना 91 धावांचा भव्यचा डोंगर आणि तदनंतर बॅक द क्यू लागलेली विकेटची रांग. पूर्णतः एका बाजूने सेलिब्रेशन आहे तर दुसऱ्या बाजूने थोडंसं टेन्शन आणि पलटवार आपल्याला बघायला मिळतोय. गरज होती ऋतू 11 झुंजार संघाला एका विजयाची आणि त्या विजयासाठी पूर्णतः संघ बांधणी केले आणि मॅच क्रमांक त्यांची दुसरी आणि टोटली तिसऱ्या मॅच मध्ये पुनरागमन करताना ऋतू 11 झुंजार पालघर. पार्थ ऑन हॅट्रिक, बॅक टू बॅक विकेट त्याने घेतल्यात मागील 5 बॉलमध्ये. आता शेवटचा बॉल आणि तो देखील हॅट्रिक बॉल असणार आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाल्यात मिस्टर अनिल आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेट नंबर 8 वरती शेवटचा बॉल या चौथ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीनं बॅटिंगमध्ये चांगला परफॉर्मन्स झाला, गोलंदाजीमध्ये देखील तेच टचेस या ठिकाणी पाहायला मिळाले. या बॉलवरती थोडीशी गती कमी केली होती आणि ऑफस्टॉनच्या बाहेर ठेवला होता. व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट +1 एकूण 2 धावा या बॉलवरती मिळतील आणि या दुहेरीच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती 39. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 52 धावांची गरज, हे सामन्याचं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. काही क्षणांसाठी प्रणय ज्या पद्धतीनं बॅटिंग करत होता असं वाटलं होतं की हा सामना शेवटपर्यंत जाऊ शकतो, परंतु प्रणयची विकेट गेल्यानंतर त्या रन्स आलेल्या नाही आहेत आणि ते मोठे फटके आलेले नाही आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरमधील, शेवटचा बॉल ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल फिल्डर. तिसरा विकेट या ओव्हरमधील जाऊ शकला असता, कॅच ड्रॉप झाला तिथे. ओव्हर नंबर 4चा खेळ संपलाय. 4 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 40 रन्स, 40 धावा फलकावरती लागल्यात. 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये 51 धावांची गरज. लागतो आता शर्यत जमू. तो 51ची गरज आहे. इथून मात्र षटकार चौकार खेळावे लागणार आहेत. थोडासा विजय हा दृष्टीआड होण्याच्या मार्गावरती आहे. एक अंतिम संधी असेल. जयेश मात्रे तयार होत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. 12 मध्ये 51 बनवायचे स्टीप टार्गेट समोर आहे. खूप वेगवान चेंडू पडल्यानंतर थोडासा मध्ये आलाय. 1 धाव परिपूर्ण होते. 11 चेंडू आणि 50 22च्या रूपाने सिंगल कंप्लीट होणार आहे. 11 चेंडू 50 धावा. षटकार चौकार फक्त खेळावे लागतील, अन्यथा पराजयाला सामोरे जावं लागणार आहे. इथून 2-3 डॉट बॉल म्हणजे विजयाचा सुगंध दरबळताना दिसणार आहे ऋत्वी 11 झुंजार पालघरच्या दिशेने. 11 मध्ये 50 आहेत. हार्दिक कठीण टार्गेट समोर आहे.
खऱ्या अर्थानं पहिल्या 4 षटकांमध्ये ज्या रन्स यायला हव्या होत्या, खरं रिक्वायर रन रेट जो फॉलो करायला हवा होता तो कुठेतरी केला नाही. इथे चांगल्या पद्धतीने ॲडजस्ट करून हा स्ट्रोक खेळला गेला. फुल शॉट होता, डिप स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना आपण पाहतोय 4 धावा मिळतील या बॉलवरती. जर पहिल्या 4 षटकांमध्ये इथे 60 ते 65 धावा असत्या तर चान्सेस होते या मॅचमध्ये. प्रणयची विकेट गेली आणि प्रणयची विकेट गेल्यानंतर त्या रन्स आल्या नाही, ते मोठे फटके आले नाही आणि आता त्याची उणीव भासते अजित सर या मॅचमध्ये. नक्कीच, जसं मी पहिल्यांदाच म्हटलं की प्रणयला स्ट्राईक घेणं गरजेचं होतं. ते 9 चेंडू नंतर स्ट्राईक वरती आले आणि तिथून त्यांनी इंटेंट क्लिअर केला. 2-3 षटकार आले, परंतु तिथून थोडीशी वेळ त्यांच्या विपरीत होती. जर स्ट्राईकला आले असते, पहिल्या 9 चेंडूमध्ये 2-3 षटकार आले असते, टार्गेट थोडंसं वेगळं असू शकलं असतं. पण तू जर तर आहे, चांगला कट केलाय, चेंडूला वेगानं जातोय, लॉंग स्टॉपच्या दिशेने पाठलाग सुरू झालाय. चेंडू थांबणार नाहीये, बॅक टू बॅक दुसरा चौकार. अनिलच्या बॅटमधनं धावा येत आहेत. बघूया धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 49, म्हणजे इथूनही 42 धावांची गरज आहे आणि चेंडू तुमच्याकडे असतील ते 9 चेंडू 42 धावा. 9 बॉल आणि 42 धावांची गरज आहे. अनिलच्या बॅटमधून आता रन्स येऊ लागले. याआधी देखील एक चांगला चौकार आपण पाहिला होता, तदनंतर चांगला कट शॉट आपण पाहिला. मागच्या 2 बॉलवरती इंटेंट त्या ठिकाणी दाखवत असताना पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तो फील्डमध्ये जाणवला. जयेशच्या अगेन्स्ट ते 2 चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. येणाऱ्या 9 मध्ये 42 बनवायचे आहेत. डिफिकल्ट टास्क तो पूर्ण करायचा आहे आणि ते ध्येय गाठण्याचा प्रयत्न करत असताना मैदानामध्ये अनिलला आपण पाहतोय. इथे चान्स घेतला होता, पाय चालले नव्हते, फक्त बॅट स्विंग झाले होते, परंतु जे फुटवर्क कुठेतरी शफल झाले असते आणि त्या बॉलपर्यंत जर पोहोचण्याचा प्रयत्न केला असता तर इथे नक्कीच ते कनेक्शन झालं असतं, परंतु तसं घडलेलं नाही आहे. 8 बॉल 42ची गरज. नक्कीच ज्येष्ठांच्या मागे आपण किशोरांना बघतोय, प्रचंड अनुभव आहे. झुंजार संघासाठी जमेची बाजू नेहमी चांगलं योगदान देणारा किशोर आपल्याला बघायला मिळतोय. शॉर्ट बॉल आहे, प्रॉपर एलिव्हेशन. अनिलच्या बॅटमधनं काय बॅटला स्विंग केलेला आहे, जबरदस्त टायमिंग आहे. अनिल धावा येत आहेत आणि या धावा भरपूर महत्वाच्या असणार आहे पाटील ब्रदर्ससाठी, कारण आपण बघतोय नेट रन रेटवरती कदाचित जर गेला मॅच किंवा या संघाचं भवितव्य तर ह्या धावा जोडतील तेवढ्या भरपूर महत्वाच्या पुढे ठरणार आहेत. यास चांगला उल्लेख केला, कारण जे अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजूनही आपण पाहतोय शोल्डर डाऊन झालेले नाही आहेत, जरी अप्स अँड डाऊन आले असले तरी प्रयत्न सोडलेले नाही आहेत आणि हे गरजेचं आहे, कारण आपण टाइम टेबलचा खेळ पाहणार आहोत. आजच्या दिवसामधून जे 2 संघ टॉप 8 मध्ये पोहोचतील त्यासाठी देखील रन रेट खूप महत्त्वाचा असेल. इथे देखील चांगले रन्स मिळतील आणि या ओव्हरमधील एकंदरीत हा 4था चौकार फलंदाज अनिलच्या बॅटमधून येत आहेत आणि कुल माइंडने बॅटिंग सुरू आहे. जास्त एफर्ट्स ते घेत नाही आहेत, एफर्टलेस स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आले आहेत, परंतु ते देखील अतिशय सुंदर पद्धतीने येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 बॉल 34ची गरज. चांगली बॅटिंग अनिलने केले आणि तो आल्यानंतर स्कोर कार्ड वेगानं पुढे जाताना आपण बघतोय. आता येणारी चेंडू आपल्याकडे बघायला मिळतील. 6 मध्ये बनवायचे आहेत, 34 धावा. हार्दिक जसं आपण उल्लेख केला की धावा येणं गरजेचं होतं. जर 2 षटकार जरी आले असते तर इथे 34 आहेत, तिथे 20-22 असते आणि मॅचला मजा आली असती. परंतु अनिलने जी जान फुकले किंवा त्यांच्या माध्यमातून जो प्रयत्न आहे तो वाखाणण्याजोगी आहे. आता बघूया अंतिम षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवर पुनश्च पार्थला बोलवलंय. एक चांगला चेंडू विजयाचा सुगंध दरवळेल, कारण तब्बल 6 मोठे शॉट खेळावे लागणार आहेत. पार्थ परफेक्ट लेंथ इन लाईन, वेग आणि वेग, खोलवर टप्प्याचा चेंडू पार्थकडनं बघायला मिळतोय आणि डॉट बॉल. आता जर इथून लिगल चेंडू हाताळले गेले तर मात्र ऋत्वी 11 झुंजार पालघर विच्याकडे वाटचाल करेल. यस, 5 बॉल 34ची गरज आहे. पहिला बॉल निर्धाव स्वरूपामध्ये डिलिव्हर्ड केला गेला. दुसऱ्या बॉलची कहाणी काय असेल? पार्थ गवड ते स्वप्न लिहिण्याकरिता दाखल झालं बॉलिंग ट्रॅकवरती. इतिहास लिहायचा आणि हा देखील निर्धाव स्वरूपामध्ये बॉल पाहायला मिळाला. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता फुलर लेंथमध्ये, त्या ठिकाणी बॉल डिलिव्हर्ड केला होता, परंतु या ठिकाणी स्वतःमध्ये ज्या पद्धतीनं पार्थने जी गुणवत्ता हासिल केली आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती जी महारत हासिल केलं, कौतुक करावं लागणार आहे, प्रशंसा करावी लागणार आहे. 4 बॉल 34. कट शॉटचा अंदाज त्या ठिकाणी फलंदाज अक्षयचा होता. इथे देखील बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये, हा देखील डॉट बॉल. पार्थ वेग चांगला आहे, युवा खेळाडू आहे, युवा गोलंदाज आहे. इथून त्याला मिळणारा आत्मविश्वास
हा भरपूर महत्त्वाचा ठरणार आहे. वेग आणि वेगासोबत टप्प्यावरती नियंत्रण, अनुशासन, एक्युरेसी या भरपूर गोष्टी मायने राखतात जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असतात. इथे मात्र आपण बघताय हुक केले चेंडूला, प्रोटेक्शन आहे डीपमध्ये, लॉंग लेगमध्ये. एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल आणि पोहोचते ती म्हणजेच 58 धावा. आता विजयापासून 2 पावलं दूर. पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच ते कॉम्बिनेशन बसलं नाही आणि खेळाडूंमध्ये जी बॉन्डिंग असायला हवी होती ती बॉन्डिंग नाही राहिली पहिल्या सामन्यामध्ये. परंतु ऋत्वी 11 झुंजार पालघर टीमने ठरवलं होतं की पुढच्या सामन्यामध्ये थाटामाटात तो आगाज करायचा आणि तो प्रयत्न खऱ्या अर्थाने यशस्वी करून दाखवला. त्यांचे जे टीम एफर्ट्स आहेत आणि जी युनिटी आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या 3 षटकांमध्ये, पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं थोडंसं या ठिकाणी नक्कीच आत्मविश्वास खचला होता. परंतु पूर्णपणे या मॅचमध्ये क्रेडिट द्यावं लागणार आहे ते म्हणजे साहिल आणि जयेशला. त्यांनी जी पार्टनरशिप बिल्ड केली त्याचमुळे 91 धावा स्कोरकार्डवरती लागल्या गेल्या आणि त्या डिफेंड होत असताना गोलंदाजांचं देखील महत्त्वाचं डेडिकेशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांची देखील पाहायला मिळाली. 1 बॉल 33ची गरज. साहिलने जो इंटेंट क्लिअर केला, त्याची जी आक्रमकता दाखवली आणि जयेशचा जो साथ, त्यानंतर या संघाने उंच भरारी घेतली आणि ती उंच भरारी यशस्वीपणे या मॅचमध्ये कायम ठेवलंय. कारण तुम्ही चांगला स्टार्ट करता नो डाऊट, चांगले फिनिश जेव्हा तुम्ही करतायत तेव्हा भरपूर महत्त्वाचं आहे. तर यासाठी आपण बघताय साहिलच्या उत्कृष्ट खेळीला 1000 रुपयाचं शशिकांत म्हात्रे सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. ते साहिल आपण या आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जातोय तर हँडशेक करायचंय दोन्ही संघ. चला हस्तांदोलन करायचं आपण आणि प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड ठरतोय मॅन ऑफ द मॅच मिस्टर साहिल. साहिल आपण या मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी भूपेजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण तो सन्मानित करणार आहोत. अतिशय सुंदर कामगिरी आपण बघतायत आणि रॉकी दादा यांच्या माध्यमातून आपण साहिल पाटीलला करूया सन्मानित. शशिकांतजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राईज, ज्यांनी या मॅचमध्ये जान फुगली. बॅक टू बॅक 5 षटकारांचा पाऊस पडला आणि तदनंतर जी ऊर्जा